नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सर मराठी कट्टावरती तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, महावितरणामध्ये प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार या ठिकाणी भरती निघलेली आहे। तारतंत्री, वीजतंत्री आणि विविध पदांच्या या ठिकाणी अप्रेंटिसशिपच्या इंजिनिअरिंगच्या या ठिकाणी भरती निघलेली आहे। लक्षात घ्या, या ठिकाणी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। यामध्ये बघा, महावितरण जे आहे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामधील, ठीक आहे, या ठिकाणी प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार भरती चालू आहे। तर ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये। तर मी आता हे तुम्हाला जे सांगणार आहे ते नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी आहे। यामध्ये बघा, वितरण क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या कंपनी मर्यादित कार्यक्षेत्रात नाशिक परिमंडळांतर्गत येतं। तर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यासाठी अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी अप्रेंटिस इंजिनियर्स, लक्षात घ्या, अभियांत्रिकी पदवीधारक अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी या ठिकाणी 41 पदे, ठीक आहे। पदवीधारकांच्या 41 पदे आहेत या ठिकाणी। अभियांत्रिकी पदवीधारक 13, तसेच कला व वाणिज्य पदवीधारक 16, असं एकूण मिळून या ठिकाणी 70 पदे प्रशिक्षणार्थीची म्हणून 25-26 या वर्षाकरता उमेदवारांची त्यांनी मागवलेली आहे, ठीक आहे। या ठिकाणी त्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे, म्हणजे कसं की त्यांना जे गुण भेटलेले आहेत ते 5/3/2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करणार आहेत, ठीक आहे। म्हणजे तुमची निवड पद्धत ही तुमच्या मेरिट लिस्टवर लागणार आहे। तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे त्याच्या मेरिट लिस्टवर ही या ठिकाणी निवड होणार आहे। या ठिकाणी लक्षात घ्या, समोर बघा, कागदपत्रांची पडताळणी करून निवड करण्यात येईल। तर 5/3/2025 ही शेवटची डेट आहे, या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर बघा, उमेदवारांना त्याचा विचार केला जाणार नाहीये, त्या डेट नंतर जे येणार आहे ते। सदर प्रशिक्षणार्थी या ठिकाणी अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार यांना निवड प्रक्रियेत नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात रहिवासी अधिवास असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य। तर प्रथम प्राधान्य कोणतं आहे? तिथलं जे प्रॉपरचे त्या जिल्ह्यातील रहिवासी आहेत, नाशिक किंवा अहमदनगर, तुम्हाला डोमासाईल या ठिकाणी म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र दाखल करावं लागणार आहे, द्यावं लागणार आहे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य देण्यात येईल। बाहेरच्या जिल्ह्यातील जरी अप्लाय करत असतील तरीही करू शकतात, पण या ठिकाणी जर तुम्ही प्रॉपर असाल तर तुम्हाला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे। शर्ती आणि अटी काय आहेत? शिकाऊ उमेदवाराचं वय हे 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे। शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून किंवा संसदेच्या नियमाप्रमाणे अधिकृत केलेल्या संस्थेकडून पदवीधारक उमेदवार हे अभियांत्रिकी पदवी परीक्षा बीई इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग किंवा बीटेक इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग, ठीक आहे, बीई किंवा बीटेक या दोन मधून, तसेच पदविकाधारक, ठीक आहे, पदविका म्हणजे काय? डिप्लोमा, हे उमेदवार विद्युत अभियांत्रिकी पदविका डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कला व वाणिज्य शाखेतील पदवीधर उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठामार्फत 10वी+12+3 पॅटर्न नुसार हे 1 एप्रिल 2023 नंतर उत्तीर्ण झालेले असावेत। तर हे 1 एप्रिल 2023 नंतर उत्तीर्ण पाहिजेत। तसेच अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या सरासरी किमान 60% गुण मिळून अंतिम परीक्षा उत्तीर्ण असणं, म्हणजे शेवटला जी तुम्ही परीक्षा दिलेली आहे त्याच्यात 60% हे गुण पाहिजेत तुम्हाला कमीत कमी। मागास प्रवर्ग असेल यामध्ये उमेदवारांना 55% गुण पाहिजेत। कला व वाणिज्य क्षेत्रातील उमेदवार जे असतील त्यांना MSCIT ही परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक आहे, ठीक आहे। अप्रेंटिस ऍक्ट नुसार आरक्षण लागू राहील। यामध्ये पुढे बघा, प्रशिक्षणाचा कालावधी जो आहे तो 1 वर्षाचा राहणार आहे। प्रशिक्षण कालावधी उमेदवारांना जे पगार पाणी भेटणार आहे ते आहे 9,000 रुपये प्रति महिना। हे कोणाला आहे? पदवीधरला। पदविकांना 8,000 रुपये महिना देण्यात येणार। उमेदवारांनी आधार कार्ड, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र आणि 10वी-12वीची गुणपत्रक, पदविका परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं सुद्धा गुणपत्रक या ठिकाणी तुम्हाला दाखवावं लागणार आहे। उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नॅट्सच्या पोर्टल, म्हणजे कोणतं? या nats.education.gov.in या ठिकाणी तुम्ही बघत असाल त्याच्यावरती नोंदणी करायची। एनरोलमेंट ID बंधनकारक आहे, ठीक आहे। वरील प्रमाणे दर्शवलेल्या पदांमध्ये बदल करण्याचा अधिकार त्यांच्याकडेच आहे। त्यानंतर बघा, निवड झालेल्या विद्यार्थ्यांची जे यादी आहे ते नाशिक परिमंडळाच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे, लक्षात घ्या। या ठिकाणी बघा, मुख्य अभियंता नाशिक परिमंडळ नाशिक, ठीक आहे। या ठिकाणी ही ऍडव्हर्टाइज निघलेली आहे, तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करा। 70 जागा आहेत या ठिकाणी, पद तुम्हाला सांगितलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात। तर मित्रांनो, अजूनही वेगवेगळ्या जिल्ह्यातील या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट किंवा प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा निघलेल्या आहेत, ते मी सांगणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।